आत्या समजावा जरा हिला. मी औषध लावून आणते. चल बाळा. मलाच कळत नाही मेनका, अगं का वागतेस अशी? हा अगं लहान लेकरू आहे ते. हे बघ, मान्य आहे त्यानं अभ्यास केला पाहिजे. अगं पण थोडं खेळलं बी पाहिजे. जरा मोकळं सोड की त्याला. का अशी दटावाया लागली आहेस त्याला? अयो कळतंय हो मला, पण मी काय करू? बापा होईन पोर आहे, त्याला काही कमी राहू नये ना, एवढंच वाटतं मला. त्यात त्याला बोलता येत नाही म्हणून लय काळजी वाटते हो त्याला. पर चुकलं, माझं चुकलं आई, माझं चुकलं. रडू नको बाळा, रडू नको. शांत हो. बस इथे, इथे बस. बघू. रडू नको. थांबा बाळ. थोडं दुखेल, थोडं सहन कर. हा, पण बरं वाटेल. हो रे, हो रे. बर नाही. बघू तू आते. थंड वाटतंय का थोडं? बरं वाटतंय? नाही? आपण मलम पण लावूयात हा त्याला. थांब जरा. बर नाही. थांब, मला म्हणते थांब. दे. थोडं दुखेल हा. हो, मी पुंकर मारते की नाही? बरं होईल. बरं वाटेल बघ आता. दुखणं कसं पटकन पळून जाईल. बघू तो आते. हो हो हो. त्रास होतोय बाळाला. शौर्य, आराम करायचा आता. कळलं का मी काय सांगते? अजिबात कुठे खेळायला जायचं नाही. कळलं? हा, ऐकशील ना माझं? मला सांग, त्या रूम मध्ये का गेला होतास तू? काय करत होतास? कागद होता. तू कागदाला हात लावला म्हणून तिने मारलं. कसला कागद होता? माझं नाव लिहिलेलं त्या कागदावर. तू नको आता त्याचा विचार करू. हा, बरं वाटेल तुला आता थोड्या वेळाने. हा बाळा. माझ्या नावाचा कागद मेनकाच्या खोलीत, आणि त्या कागदाला हात लावल्यामुळे इतकी चवताळली. नाही नाही, काहीतरी नक्कीच तिच्या विरोधात ठोस पुरावा असणार त्या कागदावर. नाहीतर या लेकराला एवढं नाही मारणार ती. मला असं वाटतं हे सगळं तिच्या कुठेतरी अंगलट येणार, म्हणून शौर्यवर तिने इतका राग काढला. आई, मलाही चुकीचं वागलो. शौर्यावर हात उचलला मी. आता मला ना काहीतरी शिक्षा करून घ्यायला पाहिजे. हे बघ, तू असा विचार करू नगस. तुझ्या ना डोक्यात कसलं तरी भूत आहे बघ, म्हणून असा राग राग करतेस. भूत नाही हो, शौर्याच्या भवितव्याची काळजी लागून राहते माझ्या डोसक्यात नुसती. कारण दादाच्या माघारी त्याचं भवितव्य मलाच बघायचंय म्हणून ते समजा ठीक आहे ग, पण तू जरा शांत हो ना. अहो,
कसं शांत राहू? अहो शौर्यला एकतर बोलता बी येत नाही, म्हणून बाबा त्याच्या शिक्षणाची बाजू खंबीर असावी. त्याला भविष्यात काय नडायला न ग, म्हणून चाललंय हो सगळं. तो जर नीट नाही शिकला ना तर दादाला लई वाईट वाटेल, म्हणून समजा अट्टाहास आहे माझा. हे बघ, समजा चांगलं होईल बघ. हे बघ, अगं आपला शौर्य हुशार आहे, समजूतदार आहे. तो ना नक्की चांगलं शिक्षण घेणार बघ. होय की चांगला शिकन, पण जर नाही शिकला ना तर उद्या लोक उठून मला बोल लावतील. अडाणी आत्यामुळे भाचा बी अडाणीच राहिला. तू कशापायी असा वांगाळ विचार करतेस ग? असं काय बी होणार नाही बघ. समजा चांगलं होणार आहे मेनका, समजा चांगलं होणार आहे. आई अहो, खर तर मी शौर्याची हत्या म्हणून नाही, आई म्हणून जपते हो त्याला. त्याला कुठं कमी पडू नये, त्याला काही लागू नये, त्याचं मन दुखवू नये. त्याचं हे त्याचं ते, त्याचा आनंद, त्याची चिंता, सगळं सगळं मला आपलंसं झालंय. त्यामुळे त्यासाठी काय करावं, त्याचं भवितव्य कसं घडवावं, हेच डोसक्यात विचार चालू असतात तो माझ्या नुसतं. मेनका, तुझं लई कौतुक आहे ग. तू अजिबात काळजी करू नकस. उलट आपला शौर्य नशीबवान आहे बघ. तुझ्यासारखी प्रेम करणारी आत्या आहे त्याला. तुझ्या प्रेमात, तुझ्या काळजीत तो अगदी सुखात वाढतोय. नको जास्त विचार करूस. खूप दुखतंय का रे? आपण ना एक जादू करूया. हा, तू डोळे बंद कर. बरं वाटतंय? बघ, म्हणाले होते की नाही माझ्याकडे जादू आहे. तुला गेम खेळायचा? चल आपण गेम खेळूया. अक्षरा, अगं अक्षरा, ही नेमकं बाई आहे की हैवान? हा, अगं अशी हत्याना जगात पहिल्यांदाच बघितलंय बघ. लई शिट्ट बाई आहे ती. तिला काय दयामाया नाही होय? हा, अगं एवढूशा लहान पोराला केवढं मारलंय तिनं. हे असं वागताना तिला काय बी वाटलं नाही? हा, तिला मन बिन काय भावना बिन आहे की नाही? तुम्ही शांत व्हा. तुम्हाला सांगते ऍक्च्युअली मी काय झालंय. शौर्य मेनकाच्या खोलीत गेला होता आणि त्यांनी ना कुठल्या तरी कागदाला हात लावला, म्हणून तिचं इतकं पित्त खवळलं आणि त्याच्यावर हात उचललाय. काय ग? एका कागदाला हात लावला